चेंडूला नाकाम करेल, यशस्वी ठरतोय ऋषी साळुंखे. 1 पॉइंट काव्या स्पोर्ट्स संघाला. साई यांनी मैदानाच्या बाहेर. नंदू थोडासा निराश आहे कारण नियंत्रण इथे गमावलं. ते यावेळी साई ठीक याने दंडनादन कुंदन परत याने मैदानाच्या आतमध्ये. एक बेस्ट ऑलराउंडर प्लेयर आहे. डॉक्टर दादासाहेब नाईक फाउंडेशन बालगुण संघासोबत जोडला बाहेर व्याला धर्म पाडावे. काव्या स्पोर्ट्स संघाकडून सराई करण्यासाठी साई शक्ती संघाच्या प्रांगणामध्ये ते दाखल झालाय. साईदास मयेकर स्वतःवरती नियंत्रण ठेवून कसा खेळतो, कारण कालच्या रजनीमध्ये त्याच्याकडून काही चुका झाल्या आहेत. त्या चुका या सामन्यामध्ये करून चालणार नाहीये. अथर्व स्वतःची वाट स्वतःला तयार करावी लागते, कारण आपण जर दुसऱ्यावरती अवलंबून राहिलं तर स्वतःची वाट लागते. त्यामुळे स्वतःचा मार्ग स्वतः तयार करावा लागेल. तो प्रज्वलला, कारण समोर आपला मित्र आहे ऋषी, परंतु खेळामध्ये मित्र हा मित्र नसतो तर शत्रू असतो. आणि इथे यशस्वी ठरलाय. बंपर धमाका, एकदम कामगिरी प्रज्वल कडून. आणि मात्र एका गुणामध्ये आहे चक्रव्यूहामध्ये फसतोय. दमदार कामगिरी ते पाहायला मिळते. साई पहिला प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरला, परंतु या मित्राने आपला दम दाखवलाय, आपला जलवा दाखवतोय. आणि इथे मात्र ऋषी साळुंखेकडून चूक झाली. श्रेयस पानगुडे सारख्या ताकदवान खेळाडूला पकडण्याचा प्रयत्न इथे फसला, बाहेर जाऊन बसला, एका पॉइंटला मुकला. पॉइंट नंबर 7-1 7-1. सुयोग कांबळे आहे, एकाकी झुंज देण्याचा करेल का प्रयत्न. आणि केला प्रयत्न आहे. यस कॉल लगातार साई मैदानाच्या बाहेर स्वतःचा बचाव करू शकला नाही. वेगवान खेळ सुयोग कांबळेच्या माध्यमातून रॅपिड रेड इथे पाहायला मिळाली. आणि त्यामुळे सक्सेसफुल हा मर्दा बोल. पॉइंट नंबर 7 दोन गुणांवरती काव्या स्पोर्ट्स. आणि या बोल. ईश्वर आणि त्याच्या जोडीला पकडलाय. दोघांचेही प्रयत्न यशस्वी. हा एक बलशाली अशी खेळी पाहायला मिळते. बलवान खेळाडू श्रेयस पानगुडेच्या माध्यमातून शेवटचा मोहरा काव्या स्पोर्ट्स संघाचा सुयोग कांबळे, ज्याने याआधी अरे बिंदास संघासाठी प्राप्त केला होता. बिंदास. मैदानाच्या आतमध्ये आणण्याची कामगिरी त्याने केली होती. अरे का फक्त तुला त्यांना सांगायला लागेल मी याच्यासाठी काम केलंय. हा हा बिंदास. चालेल. थँक्यू काय. इथे 1 पॉइंट मिळेल, इथे मात्र 1 पॉइंट मिळणार आहे. सुयोग कांबळे मैदानाच्या बाहेर 1 पॉइंट मिळाला आहे. सरस असा खेळ. यानंतर होणारा सामना ध्रुव स्पोर्ट्स आणि राम जानकी दोन्ही संघांना पहिला पुकार. ध्रुव स्पोर्ट्स राम जानकी दोन्ही संघांना पहिला पुकार. पुन्हा इथे चूक झाली साहिल करून. एक खेळाडू दिलाय त्याला. अथर्व मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक रायडर मैदानाच्या आतमध्ये रोशनला टच करेल, माघारी पडेल. एका बाजूने श्रेयस पानगुडे सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत असताना त्याची फळ प्राप्त करतोय, तर दुसऱ्या बाजूने चुका घालतात डिफेन्स कडून. आणि या ठिकाणी एक तोडणकर ज्या पद्धतीने श्रेयस पानगुडे ताकदीने खेळतो त्याच ताकदीने खेळण्याची क्षमता लागणारा आणि एक तोडणकर मित्रांनो गावकरी संघाचा एक बलवान खेळाडू. या काव्या स्पोर्ट्स संघाकडून खेळत असताना केदार तीर आहे आणि केदार तीरच्या दिशेने चांगली खेळली. पपडी यांनी एक बोनस पॉइंट प्राप्त केलाय. 1 पॉइंट संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल. आणि पुन्हा श्रेयस पानगुडे यांनी दोन्ही यांनी काय मध्ये जाम केलाय. बिलेलांच्या दिशेने बिलेला क्रॉस करतोय. ऑल आउट होतोय संघ. 2+2 4 पॉइंट. 4 पॉइंट साई शक्ती संघ. पॉइंट नंबर 15-7 15-7. 8 गुणांची चांगली बढ़त. आणि इथे घेतला गेलेला एक बोनस पॉइंट. ज्यावेळी त्याची पॉइंट मिळत नाही त्यावेळी बोनस पॉइंट वरती संघाला सावरायचं असतं, पुढे घेऊन जायचं असतं. आणि तो प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. ऋषी साळुंखे युवा प्रतिष्ठान संघाचा आणखी एक बेस्ट रायडर. जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये गेलेली दमदार कामगिरी आणि त्यामुळे वाढलेला आत्मविश्वास. परंतु त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती या सामन्यामध्ये कशा पद्धतीने खेळी करतो ते इथे पाहणं आवश्यक असेल.
चढाई पुढे गेले मिडल क्रॉस करतोय माघारी परततोय सुरक्षित आपल्या घड्यामध्ये परतला पंकजच्या सोबत आपल्याला तो पाहायला मिळेल पण यावेळी प्रज्वल इथे दाखल झालाय चांगली उंची आपल्याला खेळाडू आणि तेवढाच सामर्थ्यमानाचा खेळाडू आहे घड्यामध्ये परतलेला तो पाहायला मिळाला अथर्व या विनेट कॉर्नरला साईच्या दिशेने चाललेला खेळ जे पाहायला मिळेल एक बोनस पॉईंट इथे जरूर मिळणार आहे एक बोनस पॉईंट इथे मिळाले तो काव्या स्पोर्ट्स संघाला दुसऱ्या बाजूने अथर्व पॉईंट नंबर 16-9 ऋषीच्या नजरेखालून केला गेलेला प्रयत्न आहे पंकज बॅक शूट करण्यासाठी सज्ज झाला होता जे बदल आले ते कबड्डी खेळाडूला कबड्डीच्या पटूला जे आवश्यक असतं ते फुटवर्क आपल्याला प्रज्वल करणं अतिशय ऍक्टिव्ह असं पाहायला मिळतंय आणि त्यावेळी चांगली कामगिरी प्रज्वल करणं सातत्यपूर्ण कालच्या रचनेमध्ये दमदार खेळ आजच्या रचनेमध्ये तेवढा दमदार खेळ त्याच्या माध्यमातून ते पाहायला मिळालाय आणि या अथर्व पाणाने चढाई करताना जे पाहायला मिळतोय परंतु या विचारण्याचा प्रयत्न श्रेयस बारगुडे नावाचं एक भिंत समोर येताना पाहायला मिळाली आणि रोखलं गेलं त्या अथर्व पाणावेला महत्वाचा मोहरा इथे काढून होईल 1 पॉईंट साई शक्ती संघाला इथे मिळेल पॉईंट नंबर 10 18-10 आणि इथे टॅकल करण्याचा प्रयत्न ऋषीचा परंतु कव्हर इथे तयारीमध्ये नव्हती कारण ज्यावेळी एखादा डिफेंडर अटॅक करतो त्यावेळी जे सपोर्टर्स असतात त्यांचं ही कामगिरी असते परफेक्ट टायमिंगला टर्न यायचं हँड होल्ड करायचे मिडल लाईन पासून रोखण्याचा प्रयत्न करायचा तो इथे झाला नाही सुयोग कांबळे मैदानाच्या आतमध्ये चढाई करण्यासाठी सज्ज झालाय मिडल लाईन वरती येऊन राहतोय उभा मिडल लाईन क्रॉस करतोय माघारी परतोय आणि या दरम्यान केदार साई शक्ती संघाचा शुभम शिंदे चढाई करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2-1-2 अशा पद्धतीने असलेली फेज 5 डिफेन्स होमसाई गणेश संघाचा एक गुप्ती ऑलराउंडर प्लेयर परंतु या मिडल लाईन पर्यंत परतू शकला नाही चौडा काढला तो ईश्वर रामबाडेने फ्रंट ब्लॉकला आला तो पंकज आणि दोन्ही कॉर्नरच्या अथर्व अथर्व यावेळी पुन्हा एकदा प्रयत्न करेल एक बोनस पॉइंट इथे प्राप्त केलाय शानदार कामगिरी पाहायला मिळाली साई शक्ती संघाचा आणखी एक बेस्ट रायडर अनिकेत तोडकरच्या दिशेने केली गेलेली खेळी या खेळाडूने चांगलं स्किल पाहायला मिळालं प्रभावित केलं त्याने या जर सिरीजचा आपण विचार केला या लीगचा जर आपण विचार केला तर या खेळाडूने दमखम दाखवलंय स्वतःला सिद्ध केलंय स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे अथर्व डाव्या कोपऱ्यामध्ये चाललेली खेळी साईराज मयेकर सोयाबीन नियंत्रणामध्ये 19-12 साई शक्ती 19 गुण 12 गुणांमध्ये काव्या स्पोर्ट आणि इथे मात्र अनिकेतने स्वतःवरचं नियंत्रण गमावलं कारण चांगली उंचीचा खेळाडू आहे आणि ऍडव्हान्स मध्ये येऊन जेव्हा आपण टॅकल करत असतो त्यावेळी कुठेतरी लक्ष ठेवणं गरजेचं असतं कारण मिडल लाईनच्या जवळ आपण किती आहोत साधारण त्याची उंची आणि त्याचे जर हात बाहेर काढला तर कुठपर्यंत जाऊ शकतो हा अंदाजही आपल्याला बांधणं गरजेचं असतं म्हणजे आम्ही गुंतत परत आहे टच केले 1 पॉईंट प्राप्त केलाय 1 पॉईंट इथे मिळाला काव्या स्पोर्ट्स संघाला 13 पॉईंट मध्ये काव्या स्पोर्ट्स 21 गुणांमध्ये साई शक्ती आणि या श्रेयस बारगुडे एका बाजूने तुफान तर दुसऱ्या बाजूने वादळ तुफान म्हटलं तर आपण श्रेयस बारगुडे वादळ म्हटलं तर प्रज्वल कळपणे साई शक्तीचे संघाचे 2 वादळी खेळी करणारे हे 2 खेळाडू आणि इथे रायडर आउट आणि इथे तो फसला श्रेयस मैदानाच्या बाहेर गेला अथर्व या सामन्यामध्ये एकमेव रायडर आहे जो सलग चढाई करता येते तिसरा सलग असे पॉइंट प्राप्त करता येते आहे दोन्ही संघांचा प्रज्वल फुल हाऊस क्रीडांगण काव्या स्पोर्ट्स संघाचं आणि इथे टायमध्ये जंप केलंय मिडल लाईन पासून दूरवरती जातोय टॅकल केलं जातंय ते प्रज्वल कळपणेला एक चांगला टेक्निकली केला गेलेला प्रयत्न आणि सक्सेसफुल ठरला
सुयोग यांनी चढाई करण्यासाठी दोन्ही बेस्ट रायडर यांनी मैदानाच्या बाहेर गेले. वादळ आणि तुफान इथे थांबवले गेले, रोखले गेले. श्रेयस आणि प्रज्वल दोन्ही मैदानाच्या बाहेर आहेत. इथे टाळणार बनणार कोण, संघाला सावरणार कोण? एकच रायडर मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजे केदार तीर. केदारला एखादा खेळाडू डिलाईट करण्याचा प्रयत्न इथे चढाई करण्यासाठी शेवटच्या निर्देशकाकडून खेळ असा दमदार कामगिरी याची पाहायला मिळाली. आणि त्यामुळेच या साई शक्तीच्या या लीग मध्ये याला इथे संधी दिली जाते. अक्षय मोरे चढाई पुढे गेले, एक बोनस पॉइंट दिले प्राप्त केलाय. माघारी परतोय अनिकेत. एक तगडा वाद, दोघांमध्ये क्षमता आहे. सुपर टायकल आलाय, पण तो समोर सुपर मॅन आहे. आणि यावी अक्षय मोरेच्या दिशेने जाण्यासाठी डीप जाण्याचा प्रयत्न हँड टेस्ट केलाय. कोपरा रक्षक अक्षय मोरे इथे चालू होईल. एक पॉइंट मिळेल स्पोर्ट्स संघाला. आणि इथे ऑलआउटचा खतरा निर्माण होऊ शकतो. केदार आपल्या संघाला ऑलआउट पासून वाचवू शकेल का? या पाचचं उत्तर इथे आपल्याला पाहायचं आहे. बोनस पॉइंट इथे दिला जाईल. पॉइंट टेबल आहे 18-22. 4 गुणांची होल्ड केले ऋषीने. मगर किती लगावली होती, माघारी परतण्याचा प्रयत्न होता. एक बोनस पॉइंट इथे मिळतोय साई शक्ती संघाला. तो 1+ टेबल 3 पॉइंट काव्या स्पोर्ट्स संघाला इथे मिळते. पॉइंट टेबल 23-21. अजूनही 2 गुणांची बरं साई शक्ती संघाकडे. परंतु इथे चर्चा होईल काव्या स्पोर्ट्स संघाची. दमदार कमबॅक पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 7 अथर्व या विचाराने करताना प्रज्वल रीलाईन झालाय संघ तो साई शक्ती. सुरुवात तिथे दमदार, परंतु शेवट कसा होतो ते महत्त्वाचे दिवसात. आणि आम्ही बोनस पॉइंट प्राप्त केलाय. एक बोनस पॉइंट साई शक्ती संघाच्या हातामध्ये जोडला जाईल. आणि त्या दरम्यान चढाई करण्यासाठी इथे ऋषी या बॅटिंग लागवण्याचा प्रयत्न. साईल कशा पद्धतीने खेळतो हे जेवढं महत्त्वाचं ठरेल. आणि या इथे दावा डोकताना पाहायला मिळालं. पंचांच्या माध्यमातून एक इशारा, ऋषीने दावा डोकलाय. अक्षय मोरे मैदानाच्या बाहेर 1 पॉइंट. या विकासात पंकज फर्स्ट हाफ मध्ये कंप्लीटली बॅट फुटवरती, परंतु महत्वाच्या सेकंड हाफ मध्ये महत्वपूर्ण रायडर प्रज्वल वरती केला गेलेला हल्ला. जम्प अँड कॅच, जम्प केलं चौड्यांमध्ये, होल्ड केलं, सक्सेसफुल कॅच केली. 1 पॉइंट द्यायला काव्या स्पोर्ट्स संघाला. महत्वाचा मोहरा प्रज्वल मैदानाच्या बाहेर. पॉइंट टेबल 23-24. अजूनही एका गुणाने पिछाडीवरती काव्या स्पोर्ट्स संघ. फर्स्ट हाफ मध्ये श्रेयस बालगोडे आणि प्रज्वल कमाल केले, परंतु सेकंड हाफ मध्ये इथे मात्र पंकजने आपला डिफेन्स दाखवून दिलाय. बचाव पडून म्हणला त्याचा दावा त्याने इथे ठोकलाय. त्याने चढाई करण्यासाठी श्रेयस बालगोडे. एक रायडर मैदानाच्या बाहेर, तर दुसरा रायडर यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रयत्न चांगले, परंतु पॉईंटच्या बाबतीत पेशी चढाई थोडा करून सुखरूप आपल्या खेळामध्ये परत केली ते पण पाहिजे आहे. रियाजला जर्सी क्रमांक 7 अथर्व फर्स्ट हाफ मध्ये सातत्यपूर्ण केले गेलेल्या चढाया, यशस्वी चढाया. आणि आपल्या संघाला जो काही पॉईंट टेबल आहे त्यामध्ये महत्वाचा निवांत वाटाघाटी उचलला असेल. बचाव फळीमध्ये सुयोग कावले मैदानाच्या आतमध्ये साईराज मयेकडे कमाल धमाल. काय रॅपिड रेट पाहायला मिळाली. काय पुन्हा याचा केला पॉईंट टेबल इक्वल 24 ऑल. 24 मॅच ऑन होते. इक्वल पॉईंट टेबल साई शक्ती प्रीमियर लीग आणि साई शक्ती प्रीमियर लीग मधला महत्वाचा धमाका कशा पद्धतीने होतो पाहूया. पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. 1 2 3 सुपर रे कमाल धमाल सुपर रे पाहायला आली. श्रेयस बालगुडे सामर्थ्य, ताकद, नजाकत, पॉईंट टेबल मध्ये बरकत. 3 ते 3 विचार. आणि यानंतर अथर्व सरसचा खेळ. आणि या बहादर खेळामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या संघामध्ये ज्याची वर्णी लागली होती तो अथर्व याही सामन्यामध्ये, या लीग मध्ये ही दमदार कामगिरी करताना दिसतोय. या दिशा लेट मध्ये सुपर डुपर ही कामगिरी करणारा श्रेयस या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4 डिफेन्स आहे.
दोन बेस्ट कॉर्नर करण्याकर पुन्हा इथे सज्ज होतो. एका बाजूला ईश्वर तर दुसऱ्या बाजूला पंकज. चढाई करताना श्रेयस आहे. साई शक्ती 27-25 गुणांवरती आहे तो काव्या स्पोर्ट्स. आणि या दरम्यान अथर्व पुलाव क्रीडांगण आहे. अथर्व केलेली मिडल लाईन आणि पुन्हा एकदा पंकज प्रज्वल साठी सज्ज होतोय. आणि ही प्रज्वल यदि सेम फाउल झालाय तो प्रज्वल. पॉइंट टेबल 26-27. काव्या स्पोर्ट्स 26 गुण 27 गुणावरती साई शक्ती. साई खतरा सर्व कमाल धमाल रॅपिड रेड करण्यासाठी सुयोग लाईचे आपण पाहिलं होतं. वेगवान आहे, भन्नाट गती आहे या खेळाडूने. यमी बोला सेटिंग करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न आहे, परंतु तो आपण फुटबॉल झालाय का ते पाहणं आवश्यक असेल. प्राप्त केलंय 27 ऑल. इक्वल पॉइंट टेबल 27-27. अक्षय मोदी आणि इथे डॅश करण्यास सक्सेसफुल ठरलाय तो अनिकेत. एक सिंगल पॉइंट काव्या स्पोर्ट्स संघाला. एका पॉइंटची बढ़त काव्या स्पोर्ट्स संघाकडे 28-27. 20 सेकंदामध्ये बढ़त घेताना काव्या स्पोर्ट्स संघ पॉइंट टेबल मध्ये झालेली उलटफेर. अथर्व पूर्ण त्याने दाखवले आणि त्यानंतर गेला गेला टॅकल. श्रेयस बालगुडे इथे टॅकल. त्यावेळी फर्स्ट हाफ नंतर सेकंड हाफ मध्ये प्रथमच काव्या स्पोर्ट्स संघ बढ़त घेऊन खेळताना पाहायला मिळतोय. 2 गुणांची बढ़त आहे. 29 गुणांवरती काव्या स्पोर्ट्स संघ. साई शक्ती 27 गुणांवरती. आणि त्यानंतर पुन्हा एकदा साई मात्र ऍडव्हान्स मध्ये येतोय, परंतु स्वतःचा बचाव करताना तो पाहायला मिळाला नाही. 1 पॉइंट मिळेल काव्या स्पोर्ट्स संघाला. एका पॉइंटची बढ़त पाहायला मिळेल. आणि त्या दरम्यान कुंदन एक मोरे इथे गाल झालाय. प्रज्वल मैदानाच्या बाहेर गेला. अक्षय मोरे मैदानाच्या बाहेर. त्यानंतर श्रेयस बालगुडे आणि त्यानंतर साई देश. जयसाम शिरगाव संघाकडून खेळणारा साई. परंतु यावेळी कुंदन आहे. तर इकडे गेले मिडल लाईन क्रॉस करून आपल्या खेळामध्ये परत येण्याचा तो इथे पाहायला मिळाला. डिफेन्स इथे सज्ज. अथर्वमध्ये दाखवला गेला इथे विश्वास. सातत्यपूर्ण सलग अशा केलेल्या चढायात आणि या चढायांमध्ये यशस्वी ही तो खूप वेळा ठरत आहे. आणि त्याचमुळे एक चांगला पॉइंट टेबल इथे मेंटेन केला जातोय. पण बॅकफूट वरती असताना ज्याच्या माध्यमातून दमदार पॉइंट टेबल 30-27. शेवटची 5 मिनिटे शिल्लक. 30 गुणांवरती काव्या स्पोर्ट्स 27 गुणांवरती आहे तो साई शक्ती. अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला सामना. यानंतर होणारा सामना आहे रामजानकी विरुद्ध ध्रुव स्पोर्ट्स. या मित्रांनी कुंदन शेवटची 4 मिनिटे बाकी. लास्ट 4 मिनिट्स. एक बोनस पॉइंट इथे मिळेल. इथे टॅकल झालं तर 2 पॉइंट मिळणार आहेत. साईलाच एका बाजूला दुसऱ्या बाजूला कुंदन. आणि इथे चूक झाली. चूक नाही, गुन्हा झाला. 2 या विकेट आहेत. केदार सक्सेसफुल. केदारचा केलेला स्वीकार ऑल आउट. 1+4 3 पॉइंट.
3 पॉइंट मिळतात शेवटचे 3 मिनिटे बाकी असताना चला येण्यासाठी ते दाखल झाले दरुशी यावी टाइमपास करायचं पॉइंट 32 सेकंड फर्स्ट हाफ मध्ये कम्प्लिटली बॅकफुट होती परंतु सेकंड हाफ मध्ये दमदार कामगिरी